पालेभाज्या म्हटलं म्हणजे लहान मुलं बघता क्षणी नाक मुरडतात, म्हणजे ते खायला नकार देतात. पण आज मी तुम्हाला अशीच एक पालेभाजी म्हणजे कांद्याची पात इतके छान पद्धतीने बनवून दाखवणार आहे. म्हणजे मुलं देखील आवडीने खातील आणि ज्या मोठ्या माणसांना देखील आवडत नाही ते देखील खातील. तर इथे बघा, कांद्याची पात्याची एक जोडी आधी निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. बारीक चिरायचे आहे, खूपही बारीक नको किंवा जाडही नको. त्यातले हे बघा पांढरे कांदा होता, तर ते देखील मी यातच चिरून घेतलेलं आहे. कोणतीही पालेभाजी बघा, लक्षात ठेवा, मी माझ्या गेल्या व्हिडिओत पण सांगितलं आहे, पालेभाजी आधी निवडून घ्या, धुवून घ्या आणि मगच तिला जर का चिरायची असेल तर चिरायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने चिरले आहे. आणि इकडे बघा, इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ आहे, ती स्वच्छ धुवून अर्धा तासापासून भिजत घातलेली आहे. कमीत कमी अर्धा तास भिजवायचे आहे. आणि त्यानंतर एक मोठा बटाटा, त्याची सालं काढून त्याचे असे छोटे तुकडे केलेले आहेत, ते देखील पाण्यात टाकायचे आहेत, नाहीतर काळं पडू शकतं बटाटा. तर आता आपण मस्तपैकी ही भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे बघा, 2 चमचे तेल मी तापून घेतलं आहे. तेल थोडं जास्त घाला या भाजीत. त्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे, जिरं टाकून घ्यायचं आहे. ते छान तडतडलं की यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ते टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्ही लसूण ठेचून घेऊ शकतात, पण मला अशा पद्धतीच्या भाजीमध्ये बारीक चिरलेला लसूणच आवडतो. लसूण देखील छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता हे सर्व परतून झाल्यानंतर आपण बघा, यामध्ये धनेपूड टाकायची आहे 1 चमचा. त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकायची आहे. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा मसाला घातला नाही. तुम्हाला जर का आवडत असेल तर कोणताही सब्जी मसाला किंवा गरम मसाला तुम्ही टाकू शकतात. आता हे दोन्ही मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. पाणी पूर्ण काढायचं आहे आणि मगच टाकायचं आहे. छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा. आणि साधारणपणे 1 मिनिट आपल्याला हे राहू द्यायचं आहे अशाच पद्धतीने बारीक लो फ्लेमवर. आणि त्यानंतर 1 मिनिटानंतर बघा, पुन्हा एकदा असं मिक्स करायचं आहे, म्हणजे हलवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आता ही तुरीची डाळ आहे तर ती टाकून घ्यायची आहे. तुरीची डाळ अशा पद्धतीने जर का भिजत घातली तर ती पटकन म्हणजे शिजते. तर आता ही डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अजून चटणी वगैरे टाकायची नाही किंवा कांद्याची पात देखील नंतर टाकायची आहे, कारण कांद्याची पात ही लवकर शिजते. तर आता हे अशा पद्धतीने मिक्स करून मी 2 मिनिट हे लो फ्लेमवर झाकण न ठेवता शिजवून घेतलेलं आहे. म्हणजे थोडंफार याचं कचवटपणा निघतो आणि हे थोडं शिजलं की नंतर शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. तर साधारणपणे 1.5 चमचा लाल तिखट मी इथे टाकून घेणार आहे. हे कमी तिखट आहे, त्यामुळे मी एवढं घातलं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे 2 मिनिट असं शिजवायचं आहे लो फ्लेमवर. एकदा छान मिक्स करायचं आहे, म्हणजे जी आपण चटणी टाकली आहे ती व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल. हे बघा, 2 मिनिट इथे झालेले आहेत. आता आपल्याला बघा, मीठ यामध्ये शेवटी टाकायचं आहे, कारण ही कांद्याची पात आहे. किंवा कोणतीही भाजी असेल, पालेभाजी, मेथीची भाजी वगैरे, तर ती टाकल्यानंतर, तेलात टाकल्यानंतर ती कमी होते. आता ही टाकून घ्यायची आहे कांद्याची पात आपल्याला. आणि त्यानंतर मग आपल्याला खूप याला मिक्स करायचं नाही किंवा हलवायचं नाही. अलगद हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे हलवून झाल्यानंतर आपल्याला याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. तर आधी व्यवस्थितरित्या असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला पुन्हा 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे छान असं वाफून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात कांद्याची पात आपली शिजलेली दिसते. आता बघा, ह्या स्टेजला काय करायचं आहे, यामध्ये डाळ आहे, तिला शिजायला थोडं पाणी लागेल, म्हणून आपल्याला आधी चवीनुसार आधी मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये बघा, अगदी थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे. थोडं म्हणजे फक्त 2 चम्मच पाणी आपल्याला टाकायचं आहे पोहे खायच्या. आणि त्यानंतर हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला आता जास्त शिजवायची गरज नाही, फक्त मिनिटभर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. तर मिनिटभर मी इथे आता शिजून घेणार आहे. कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे.
आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, हे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपली भाजी ही तयार होणार आहे. तर सुरुवातीला फक्त पालेभाजी कोणतीही तुम्ही टाकाल, यामध्ये मेथीची भाजी देखील तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात. कांद्याची पात किंवा पालक असेल ती देखील तुम्ही अशी बनवू शकतात. तर हे बघा अशा पद्धतीने आपली ही मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की एकदा बनवून बघा, कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका मस्तपैकी नवीन रेसिपीसह. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा, म्हणजे तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. तर चला मग, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.